विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण मागच्या तासामध्ये आधुनिक मराठी कविता या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत आंबेडकर ग्रामीण कवितांचा अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण बैल दौलतीचा धनी ही कविता आपण अभ्यासली होती. आज आपण त्याच्यानंतरची जी एक कविता आहे जी की भरपूर दीर्घ स्वरूपाची आहे ती आपण अभ्यासणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे बिरसा मुंडा आणि ही एक आदिवासी कविता आहे. आदिवासी कविता हा जो साहित्य प्रवाह आहे हा देखील 1960च्या नंतर सुरू झाला. 1980च्या नंतर हा बराचसा विकसित झाला, कारण की आदिवासी समूह हा असा एक समूह आहे जो भरपूर काळापासून म्हणजे बऱ्याचशा काळापासून मुख्य प्रवाहामध्ये नाही आहे. विशेषतः इंग्रजांच्या काळामध्ये आदिवासी समूहाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना जंगलामध्ये जे त्यांचं नैसर्गिक आश्रयस्थान होतं त्याच्यावर सुद्धा इंग्रजांनी नियंत्रण ठेवलं. असं म्हणतात की हे जे आदिवासी आहेत, आदिवासी समूह, त्यांची जशी स्वतःची भाषा आहे, जशी स्वतःची एक वेगळी संस्कृती आहे, तशीच एक स्वतःचं राज्यसुद्धा त्यांचं होतं, जो गोंडवाना प्रदेश महाराष्ट्राच्या वरच्या बाजूला, जे मध्य प्रदेश छत्तीसगडच्या बाजूला होता, जंगली भाग जो होता, तिथं असं म्हणतात की एक आदिवासींचं स्वतःचं एक साम्राज्य होतं, ते राज्यकर्ते होते. तर अशा पद्धतीनं, परंतु जेव्हा इंग्रज आलं, इंग्रजांचं जे 200 वर्षांचं राज्य चाललं त्यामध्ये मात्र हे जे आहेत सगळे आदिवासी समूह यांचं फार मोठं शोषण झालं आणि त्यांनी शिक्षण घेतलं नसल्यामुळं ते मुख्य प्रवाहाच्या फार बाहेर राहिलेले दिसून येतात. तर अशा साहित्य म्हणजे अशा समाजाचं जे साहित्य असायला पाहिजे, असं ज्याचं जे प्रतिनिधित्व करणारं असलं पाहिजे असं साहित्य 1980च्या नंतर 60पासूनच लिहिलं गेलं. परंतु 80च्या नंतर 90च्या नंतर हा प्रवाह विकसित झाला आणि आता तर आदिवासी जो समूह आहे त्याची जी संस्कृती आहे ती फार वेगानं साहित्यामध्ये यायला लागलेली आहे. तर असं म्हटलं जातं की 1900 म्हणजे स्वातंत्र्यानंतर ही जी आदिवासी चळवळ आहे ही फुले, शाहू, आंबेडकर आणि अशा महान जे संत आणि क्रांतिकारक होते यांची प्रेरणा घेऊन आदिवासी समाजसुद्धा जागा झाला. आणि इथं नांदेड जिल्ह्यातील जे किनवट आहे तिथं जे मलकागुडा आहे तिथं या कवीचा जन्म झालेला आहे, भुजंग मेश्राम यांचा. त्यांची भाषा ही गोंडी आहे आणि मातृभाषेबरोबर ते लमानी, परधानी, वराडी आणि वारली या बोलीमध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांचं आदिवासी कविता उलगुलान, अभुजमाड, मोहोळ इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तर त्यांचे हे जे सगळे भुजंग मेश्राम जे आहेत त्यांचा जन्म झालेला आहे 1958 आणि मृत्यू झालेला 2007. तर त्या आदिवासी संस्कृतीमध्ये बिरसा मुंडा हे जे आहेत हे एक फार महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जातात. ते एक त्यांच्याविषयीची कविता या आदिवासी कवितेमध्ये यावेळेस अभ्यासक्रमाला आहे. आदिवासी जाती जमातीतील लोकांचं जे सांस्कृतिक संचित आहे आणि त्यांचा जो आत्मसन्मान आहे तो जागृत करण्यासाठी त्यांनी बिरसा मुंडांचं जे क्रांतिकारी कार्य आहे त्याच्यावर प्रकाश इथं टाकलेला आहे. इथं गमतीचा भाग म्हणजे हा आहे, आपण जेव्हा पाहतो की स्वातंत्र्याच्या नंतर प्रत्येक समूहाला स्वतःचं आत्मभान आलेलं दिसून येतं. म्हणजे आपण असं होतं की स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आपण सुद्धा मोठेच आहोत किंवा आपण सुद्धा या भारतीय देशाचे नागरिक आहोत आणि म्हणून आपल्याला समान अधिकार मिळायला पाहिजेत किंवा समान आपलं वर्तन, दुसऱ्याच्या बरोबरीचा दर्जा आपल्याला मिळायला पाहिजे. आणि हे मिळवण्यासाठी जे टप्पे पडलेले आहेत म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या समूहांनी स्वतःचं प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी, म्हणजे राजकारण असेल, धर्मकारण असेल, समाजकारण असेल
किंवा प्रशासकीय पदं असतील किंवा शिक्षण असेल किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपलंही कोणतरी प्रतिनिधी असावा, आपलंही स्वतःचं अस्तित्व असावं, इतरांच्या बरोबरीनं आपल्याला जगण्याचा अधिकार असावा, असं जे एकंदरीत वातावरण निर्माण झालं होतं, त्या वातावरणाचा प्रभाव पडून हे आदिवासी साहित्यसुद्धा विकसित झालं. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं होतं, एक महत्त्वाची गोष्ट होती की जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपण देश गुलामगिरीतून स्वतंत्र झालेला देश होता. आणि ही गुलामगिरी केवळ इंग्रजांचीच नव्हती, इथं आपलेच काही जे लोक होते जे इंग्रजांच्या पुढे पुढे करायचे किंवा इंग्रजांच्या वतीनं राज्यकारभार करायचे स्थानिक प्रशासनावर, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला छळवणूक ही व्हायची. आणि अशा छळाला कंटाळून लोक आपापले मार्ग स्वीकारायचे. विशेषतः आपल्या धर्मामध्ये किंवा संस्कृतीमध्ये सुद्धा काही विकृती निर्माण झाल्या होत्या. कारण की जसा राजा असतो तसं त्याचं स्वरूप बदलत असतं. धर्मग्रंथांचे मध्ये सुद्धा काही उलथापालथी झालेले आपल्याला दिसून येतात. तर त्याच्यामुळं असं झालं होतं की आपल्या समाजामध्ये प्रत्येकाला एक असुरक्षितता आणि कमीपणा असा आत्मविश्वासाचा अभाव आपल्या इथं होता. परंतु स्वातंत्र्याच्या नंतरची चळवळी सुरू झाल्या, ज्या विकास झाला चळवळींचा, आणि जे एक योग्य वातावरण महाराष्ट्रामध्ये विशेषतः उदयाला आलं, एक योग्य पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातले सगळे समूह विकसित होऊ लागले. त्यांना असं वाटू लागले की आपला महाराष्ट्र आहे, आपला देश आहे, आणि त्याच्यामुळं सगळे लोक काम करायला लागले होते. आणि हे काम करत असताना त्यांना असं जाणवलं की अरे आपल्या समूहाला सुद्धा जागृत करावं थोडंसं. पहा, अशी जागरूकता ग्रामीण साहित्यामध्ये नाही आहे. लक्षात ठेवा तुम्ही, आपण जे वाचतो आहोत प्रत्येक ठिकाणी ही जी स्वातंत्र्याची जाणीव आहे किंवा प्रत्येक ठिकाणी आपण सुद्धा राज्यकर्ते आहोत, आपण सुद्धा बरोबरीचे आहोत, आपल्याला सुद्धा सन्मान आहे, याची जाणीव तुम्हाला सगळ्या साहित्य प्रवाहामध्ये दिसून येईल. म्हणजे तुम्ही जर पाहाल साठोत्तरी कविता किंवा मार्क्सवादी कवितेमध्ये तर आक्रमकता आहे, जग बदलण्याची धमक आहे. आंबेडकरवादी कवितेमध्ये तर आहेच. आदिवासी कविता, स्त्रीवादी कविता, ह्या ज्या कविता आहेत मुख्य प्रवाहामधल्या, याच्यामध्ये प्रत्येकानं स्वतःचा हक्क, स्वतःचे अधिकार सांगण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त ग्रामीण साहित्यच असं आहे. ग्रामीण साहित्यामध्ये हे हक्क, अधिकार, कर्तव्य, स्वातंत्र्य हे काही फारसं प्रकर्षानं जाणवेल इतकं आलं नाही आणि ते येणं शक्यही नाही. आता पुढच्या काळात कदाचित ते येईल, कारण की आपला जो खेड्याचा महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये जो मुख्य प्रवाह राहिलेला आहे, म्हणजे सत्ता जर कोणाच्या हातात राहिली असेल तर ती गावातल्या लोकांच्या, बलुतेदारांच्या. त्यांच्या तुलनेत दलित समूह जो आहे किंवा आदिवासी समूह जो आहे किंवा स्त्रिया ज्या आहेत, या फार बाहेरच्या, म्हणजे सत्तेच्या फार बाहेरच्या असल्यामुळं त्यांच्यामुळे ती आक्रमकता, ती वेदना त्यांच्यामध्ये ती जाणीव दिसून येते. परंतु तो भाग ग्रामीण साहित्यामध्ये दिसून येत नाही. हा एक वेगळेपणा आहे आणि म्हणूनच ग्रामीण साहित्यामध्ये आक्रमकता नाही. आणि जी आक्रमकता आहे तिचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. त्याची तुलना इथं करता येत नाही आपल्या आदिवासी साहित्यासोबत, तर अजिबातच नाही. तर हा जो आदिवासी साहित्य आहे, तर याच्यामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांना आत्मविश्वास द्यावा, त्यांना प्रेरित करावं, याच्यासाठी यांनी जे काही लिहिलेलं आहे, ही कविता आहे त्याच्यासाठी. तर बिरसा मुंडा हे फार व्यक्तिमत्व महान होतं. तुम्ही जर थोडंसं इंटरनेटवर सर्च केलं की बिरसा मुंडा काय आहेत किंवा कोण होते, तर ते एक क्रांतिकारी नेतृत्व होतं, एक क्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर त्यांचं काय काम आहे आणि त्याच्याविषयी कवीने एक फार मोठी कविता लिहिलेली आहे. तर ती कविता आपण पहिले अभ्यासूत आणि त्याच्यातून काय त्यांना म्हणायचं आहे ते आपल्या लक्षात येईल. तर ते म्हणतात, लोक तुझी वाट पाहत आहेत, ज्या खडतर वाटेने तू निघून गेलास ती पायवाट. आजचा राजमार्ग झालाय तुझ्या आठवणीसारखाच. नागड्या रात्री दहशतीचे साम्राज्य असतानाही असंख्य तारकांसह चंद्र असावा असा. तर इथं सुरुवातीलाच त्यांनी त्यांचं जे कर्तृत्व आहे बिरसा मुंडांचं ते सांगितलेलं आहे की आजही लोक तुझी वाट पाहत आहेत. कोणते लोक?
तर साहजिकच आदिवासी समूहातले लोक कोणाची वाट पाहत आहेत? कोणाची? तर इथं बिरसा मुंडाची वाट पाहत आहेत. कारण तू ज्या खडतर वाटेने गेला होतास ती पाऊलवाट होती. म्हणजे तू ज्या खडतर वाटेने गेलास, जी क्रांतीचा मार्ग स्वीकारलास, जो लढा स्वीकारलास, तेव्हा पाऊलवाट होती. पाऊलवाट म्हणजे त्या पाऊलवाटेने तू एकटाच गेलास, खडतर होती. आता काय झालेलं आहे? आजचा राजमार्ग झालाय तुझ्या आठवणींसारखा. आज काय झालेलं आहे? त्याचं स्वरूप राजमार्गासारखं झालंय. मोठाच्या मोठा विस्तीर्ण राजमार्ग तो झालेला आहे. कोणता? ज्या वाटेने तू गेला होतास. नागड्या रात्री दहशतीचे साम्राज्य असतानाही, नागडा रात्री म्हणजे त्या काळामध्ये नियम नव्हते, कायदे नव्हते, कोणती व्यवस्था आपल्याकडे नव्हती, कोणताही मीडिया आपल्याकडे नव्हता. आणि अशा रात्री दहशती असायच्या, आदिवासींच्या कत्तली केल्या जायच्या. विशेषतः इंग्रजांच्या काळामध्ये आदिवासींच्या सार्वजनिक कत्तली केल्या जायच्या. कारण की आदिवासी हे इंग्रज सरकारला सळोकीपळ करून ठेवायचे. त्यांचा जंगलातून जाणारा जो माल असायचा किंवा त्यांचा जो खजाना असायचा तो लुटायचे. आणि म्हणून त्याच्या बदल्यात हे जिथं सापडेल सैन्य घेऊन ते करायचे, त्यांच्यावर अत्याचार करायचे. आणि त्यांनी तर अनेक आदिवासी जमातींना शत्रू म्हणूनच घोषित केलं होतं. दिसले की मारून टाकायचं, अशा पद्धतीचे त्यांचं आदेश होते त्यांचे. तर इथं म्हणतात की असंख्य तारकासह चंद्र असावा तसा. म्हणजे अनेक चांदण्यामध्ये एखादा चंद्र जसा असतो, ठळकपणे दिसतो, तशा पद्धतीनं हे जे बिरसा मुंडाचं व्यक्तिमत्व आहे ते आजही लोक लक्षात ठेवतात. चंद्रासारखं ते दूर आहे आणि ते असावं असं लोकांना वाटतं. पुढे ते म्हणतात, आईच्या मोळी बाजारात, तेंदू पाण्याच्या खळ्यावर, व्याजात गेलेल्या शेतावर, मजुरीच्या बटवड्यावर, इतकेच नव्हे कोडपाडी खिंडीच्या पोळात, बस्तूरच्या गोटूलवर, इंदरवल्लीच्या बाजारात, चंद्रपूरच्या अरण्यात तूच दिसतोस रे आमच्यासोबत. सांग तुला विसरावं तरी कसं. आता इथं एक हे जे छोटीशी मांडणी केलेली आहे, तर या 2-4 शब्दामध्येच त्यांनी कुठं कुठं लुटलं जातं आदिवासींना किंवा आदिवासी समूहातील लोकांना कुठं कुठं छळलं जातं, विशेषतः आर्थिकदृष्ट्या कुठं छळलं जातं, तर त्याचं आणि कुठं आक्रमकता असावी असं त्यांना वाटतं. तर ते सांगतात की आईच्या मोळी बाजारात, मोळी बाजारात म्हणजे आदिवासींच्या ज्या स्त्रिया आहेत ते पहिलं काम हे करायचं की जंगलातले जे लाकडं असायचे ते वेचायची वाळलेली आणि गावात किंवा शहरामध्ये आणून द्यायची स्वयंपाकासाठी. अर्थात आताचा हा जो आहे मोळी बाजाराचा कार्यक्रम तो आता बंद झालेला आहे, परंतु तिथे त्यांची लूट केली जायची. फार कमी पैशामध्ये दिवसभर केलेली मेहनत विकत घेतली जायची. तेंदू पानाच्या खळ्यावर हा एक व्यवसाय आहे आणि हा आज सुद्धा लागू आहे. आपण जी बिडी पितो, म्हणजे आपण पित नाही बिडी, परंतु समाजातले लोक जे बिड्या ओढतात, त्या बिड्या ओढणाऱ्याचं जे पान असतं ते तेंदूचं पान असतं, ते जंगलात असतं, अरण्यात असतं. अनेक साप वगैरे विषारी प्राणी तिथं असतात, जंगली प्राणी सुद्धा असतात. तर त्यांना ते पानं तोडायचे असतात. तर त्याच्यासाठी हा जो नांदेड देगलूर वगैरेचा जो भाग आहे किंवा त्याच्या पुढचा जो कर्नाटकचा भाग आहे त्याच्यामध्ये बनच्या बनच आहेत, म्हणजे खूप मोठं जंगलच्या जंगल त्या तेंदू पानाचं असतं. आणि हे लोक दिवसभर मेहनत करतात आणि त्यांचं जे खळं असतं म्हणजे वाटणी जी असते पैशाची, तिथं सुद्धा काय होत असेल, साहजिकच अडाणी असल्यामुळे थोडीशी लूटमार होते. व्याजात गेलेल्या शेतावर, आता व्याजात गेलेल्या म्हणजे मुद्दल तर फेडलीच नाही. आता हा सावकारशाहीचा फार मोठा रोग आहे. सावकारशाही ही ग्रामीण समाजामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे, परंतु त्याची म्हणावी तशी दखल साहित्य क्षेत्रामध्ये आज घेतली जात नाही. आदिवासी साहित्यामध्ये सुद्धा याची दखल घेतली जात नाही. परंतु जेव्हा आपण आपलं दलित साहित्यामध्ये किंवा आंबेडकरवादी साहित्यामध्ये किंवा स्त्रीवादी साहित्यामध्ये याची दखल घेतली जात नाही, परंतु आदिवासी साहित्यामध्ये याची फार मोठ्या प्रमाणात दखल घेतली जाते नेहमीच. कारण की आदिवासींमध्ये दारू पिणं किंवा इतर जे गोष्टी आहेत, भांडणं वगैरे, ते फार मोठ्या प्रमाणात असतात. त्यासाठी ते कर्ज घेतात ग्रामीण किंवा स्थानिक सावकाराकडून. बरेचसे सावकार तर हे त्यांच्याच जमातीतले असतात आजकाल, आणि त्यांचे नसतील तर मग बाहेरचे असतात.
आणि मग त्यांच्याकडून काय होतं तर त्यांना लुटलं जातं. ते शेतच्या शेत त्यांचं विकत घेतात ते व्याजामध्ये. मजुरीच्या बटवड्यावर म्हणजे मजुरी केल्यानंतर जी वाटणी असते त्याच्यावर. इतकेच नव्हे तर कोडपाडी खिंडीच्या पोळात, बस्तूरच्या गोटूलवर, बस्तूरचं गोटूल म्हणजे ते सुद्धा तिथं बाजारच म्हणूयात, इंदरवल्लीच्या बाजारात, चंद्रपूरच्या अरण्यात सगळीकडे कोण आहे, तूच दिसतोस आमच्यासोबत. म्हणजे तू होतास, तू आहेस, तुझी प्रवृत्ती आहे आमच्यात, म्हणून आम्ही तुझ्यासारखेच काय झालेलं बदल झालेलो आहोत, आम्ही आक्रमक झालेलो आहोत. म्हणून ते म्हणतात सांग तुला विसरावं तरी कसं. याच्यामुळे तुला विसरता येत नाही, तू आमच्यासोबत सगळीकडेच आहेस, प्रत्येक क्षणी तू आम्हाला आठवतोस, तू आम्हाला दिसतोस. कारण की या प्रत्येक क्षणी आम्हाला संघर्ष करावा लागतो आणि जिथं जिथं संघर्ष करावा लागतो तिथं तिथं आम्ही कोणाची आठवण करतो, बिरसा मुंडाची म्हणजेच तुझी. पुढे ते म्हणतात मी कधी कधी जेव्हा आश्रमशाळांमध्ये जातो तेव्हा मुले विचारतात काका बिरसा मुंडा कुठे राहतो. आता हे स्वतः कवी आहेत आणि आश्रमशाळा हे तर माहीतच आहे की आपल्या जशा जिल्हा परिषदेच्या शाळा असतात तसंच आदिवासींसाठी आश्रमशाळा असतात. कारण की त्यांना राहण्याचा ठिकाण नसतो, बऱ्याचशा आदिवासींना जे जंगलात राहतात ते, आणि त्यांना ठिकाणं नसल्यामुळे त्यांना ते जागा बदलत राहतात. एका ठिकाणी शाळा काढणं, शिक्षकांनी त्याकडे कपारीत जाणं सुद्धा शक्य नसतं शिकवण्यासाठी, आणि म्हणून त्यांना शिकवण्यासाठी म्हणून एक आश्रमशाळा राहण्याची निवासी सोय केलेली असते. त्यांची मुलं तिथं राहतात, आदिवासींची मुलं तिथं राहतात, तिथं शिक्षण घेतात. तर ते म्हणतात की मी जेव्हा जातो तेव्हा मला विचारतात मुलं की बिरसा मुंडा कुठे राहतो. मला सांगता येत नाही त्यांच्या स्वप्नाळू भाषेत उत्तर. तेव्हा मी बयान टाळणारा आरोपी होतो. मुलापर्यंत पोचला आहेस बाराखडीसारखा, कुणी सांगावं मुलांच्या स्वप्नातही. तू जात असशील तुझी रहस्य सांगायला, परंतु त्या तमाम लोकांचे काय जी त्या मुलांसारखीच तुझी वाट पाहत आहे. म्हणजे हे जेव्हा कार्यक्रमाला जातात, भाषणं करायला जातात, व्याख्यान द्यायला जातात, कविता म्हणायला जातात, तेव्हा ते मुलं विचारतात की कुठे आहेत बिरसा मुंडा, कुठे राहतो, आम्हाला भेटायचं त्यांना. त्यांचा गुणगौरव जो तुम्ही ऐकलेला आहे, तुम्ही जो सांगत आहात ते आम्हाला पाहायचं त्यांना. तर ते म्हणत की ते शक्य नाही, मला सांगता येत नाही त्यांना कुठं आहेस म्हणून तू, पण नक्कीच तू त्यांच्यापर्यंत पोहोचलास आणि त्यांच्या स्वप्नात सुद्धा जाऊन त्यांना प्रेरित करत असशील. तुझी लोक खूप वाट पाहत आहे की असा नेतृत्व आदिवासी समुदायामध्ये पुढे यावं. पुढे ते म्हणतात आईला पहाटेच जात्यावर तुझी गाणी गाताना मी ऐकत असतो डोळे मिटून. आईला पहाटेच जात्यावर तुझी गाणी गाताना मी ऐकत असतो डोळे मिटून. डोंगर उतरणीवर बाया रेला रेलाची तुला घालतात शपथ, तीही डोळ्यामध्ये घेतो बांधून. मजूरदार पात हाकताना, जागल करताना, गुरं वळताना, गवत निंदताना या हातावरून त्या हातावर देतात तुला प्रसाद वाटावा तसा, तो सुद्धा मी घेतो आणि वाटतो. सांगायचा मुद्दा म्हणजे मी शिकत असतो तुझ्या आदिम विद्यापीठाची विषुववृत्ती रेषा. तर लोक फक्त गाणीच गातात असे नव्हे, ते ऐकतात, बोलतात, मरतात. घरदार शाळा बाजार मोर्चातनी जंगलात एका सशक्त बदलासाठी. म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे हा इथं त्यांनी सांगितलेला आहे की हे सगळं कशासाठी असतं तर बदल घडून आणण्यासाठी. म्हणजेच लोकांना बदल हवा आहे. कुठं कुठं बदल हवा आहे तर सगळ्याच ठिकाणी बदल हवा आहे. त्यांचं आयुष्य त्यांना ज्या चाकोरीमध्ये ते जगत आहेत त्या चाकोरीमध्ये त्यांना जगायचं नाही आहे, आणि हा जो बदल आहे तो त्यांना घडून आणायचा आहे. आणि म्हणून लोक सगळ्या कामं करताना तुला बोलतात. म्हणजे आईसुद्धा गाणं म्हणते लेखकाची जात्यावरच्या. आता हा जातं आलं, जातं हे 80च्या पूर्वी 85च्या पूर्वी सगळ्या भारतामध्ये वापरलं जायचं. नंतर पिठाची गिरणी आली आणि स्त्रियांचं 80-50% काम कमी झालं. तर तेव्हा म्हणतात डोंगर उतारण्यावर गाणंसुद्धा लोक बाया त्यांचंच म्हणतात, मजूरदारसुद्धा त्यांचंच गाणं म्हणतात, एकमेकाला देतात, त्यांच्याविषयी चर्चा करतात, त्यांच्याविषयी प्रेरणा घेतात, ऐकतात, बोलतात आणि त्यांचं नाव घेऊन मरतात सुद्धा. पण हे कशासाठी ते एक बदल त्यांना हवा आहे, एक सशक्त बदल पाहिजे. म्हणजे त्यांना असा तसा बदल नको आहे, त्यांना त्यांचं आयुष्य मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे, त्यांना बदल हवा आहे. ते म्हणतात पुढे खरं तर ह्यापैकी तुला कुणीही पाहिलं नसेल, मी सुद्धा. म्हणून तर आमच्या असंतोषातून तूच मला दिसतोस एकटा.
त्यावेळी तुला झाली होती का हातघाई गोऱ्यांना इथून हाकलण्याची. म्हणजे इथं कवी म्हणतायत की तू जे युद्ध केलं होतंस असंतोषातून, तुला सुद्धा असं जाणवलं होतं की आपल्यावर अन्याय होतो आहे, आपलं जे आयुष्य आहे ते गुलामगिरीमध्ये जात आहे, आणि म्हणून त्यांनी काय केलं, तू हातघाई केलीस. हातघाई म्हणजे एकदम समोरासमोर आलास आणि काय केलं, गोऱ्यांना इथून हाकलण्यासाठी युद्ध पुकारलंस. सिखभूम मंडला वसई चांद्याची गादी फुलवण्याची. आता हे जे गाद्या दिलेल्या आहेत, गाद्या म्हणजे इथं साम्राज्य त्यांचे होते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सिखभूम जे आहे किंवा मंडला जे आहे, वसई जी आहे, चांदा जे आहे, म्हणजे हे जे प्रदेश आहेत, असं म्हटलं जातं की या प्रदेशांवर स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी जवळपास इंग्रज जेव्हा आले भारतामध्ये तेव्हा इथं आदिवासींचं राज्य होतं. आदिवासी जे आहेत त्यांचं साम्राज्य हे होतं, म्हणून त्यांनी गादी म्हटलेलं आहे. तर यांनी विचारलं की परत तुम्हाला तसं साम्राज्य तयार करायचं होतं का आदिवासींचं, हिरव्या अरण्यासाठी, का तुम्हाला हे जंगल स्वतःच्या मालकीचं हवं होतं, जंगलाची गुलामगिरी तुम्हाला नको होती. ते म्हणतात आज गोरे नाहीत ती स्वप्नातली राज्य नाहीत. म्हणजे आज काय नाहीत, ते गोरे नाहीत, इंग्रज सुद्धा निघून गेले, आणि ती जी राज्य होती जुनी आदिवासींची ती सुद्धा नाहीत. तूही नाहीस, म्हणजे तू पण नाहीस. आहे फक्त अरण्यात वाढणारा असंतोष. परंतु काय आहे, तर आज अरण्यात काय आहे, तर असंतोष वाढतो आहे. आणि हा असंतोष कसा आहे, अन ओठावर तूच दिलेले छोटं गीत उलगुलान उलगुलान उलगुलान. म्हणजे बदल, क्रांती, आपल्याला स्वतःचं साम्राज्य स्थापन करणं, स्वतःचं स्वातंत्र्य मिळवणं, हे तू नाही आहेस, तुझं परिस्थिती नाही आहे, सगळं बदललेलं आहे. परंतु तो जो असंतोष आहे गुलामगिरीचा, तो असंतोष आजही आदिवासी समूहामध्ये आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून क्रांतीसाठी लोक नारे देत आहेत, मनात त्यांच्या क्रांती आहे, असंतोष खूप मोठा आहे. पुढे म्हणतात, जे आता बनलं आहे सांस्कृतिक आंदोलन. खरंच आम्हाला घाई झाली म्हटलं तरी चालेल, परंतु संस्कृतीकरणाला आमचा नकार आहे, अंधाराला आहे अगदी तसा. आता हा एक वेगळा थोडासा मुद्दा आहे आणि इथं त्यांनी तो मांडलेला आहे. संस्कृतीकरणाला विरोध आहे त्यांचा. संस्कृतीकरण म्हणजे हा एक थोडासा वेगळा प्रकार आहे. आदिवासी समूहातले हे जे नेते आहेत किंवा जे साहित्यिक आहेत, ते स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आदिवासींच्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी वेगळ्या आहेत, आणि त्याच्यावर बाहेरची जी संस्कृती, ग्राम संस्कृती असेल किंवा ज्याला आपण हिंदू संस्कृती असं म्हणतो, याचं अतिक्रमण होत आहे. आणि हे जे सांस्कृतिक अतिक्रमण आहे ते आपण टाळता आलं पाहिजे किंवा त्याला विरोध केला पाहिजे. खरं तर हे एक अशक्यप्राय गोष्ट असते. आपण जर वर्गातल्या वर्गात जर चर्चा करायची ठरवलं तर संस्कृती ही नेहमी बदलत असते. संस्कृती ही कधीच स्टेबल नसते, एकसारखी नसते, ती बदलते. आणि ती संस्कृती जी टिकते जी भौतिकदृष्ट्या सोयीची असते, जी राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या जी सोयीची असते, परिस्थितीनुसार ती संस्कृती टिकत असते. आणि म्हणून संस्कृती म्हणजे काय असतं, तर समजा आदिवासी समूहाची जी कपडे घालण्याची पद्धत आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आदिवासी समूहातील पुरुषांचे जे कपडे आहेत आणि स्त्रियांचे जे कपडे आहेत ते वेगवेगळे आहेत. आता असं झालेली अडचण आहे की शहरीकरणामध्ये किंवा ग्रामीण करणाच्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये हे जे कपडे घालण्याचा जो प्रकार आहे, त्यांचे जे आदिवासींचे जे कपडे आहेत किंवा आदिवासींचं जे नृत्य आहे किंवा आदिवासींची जी भाषा आहे, भाषेच्या बाबतीत मी म्हणेल की भाषेचं संरक्षण करायलाच पाहिजेत, कपड्यांचं सुद्धा संरक्षण करायला पाहिजेत. आणि जे काही संस्कृती आहे त्याचं संरक्षण करणं हे काही वाईट नाही. परंतु हा जो बदल होतो आहे शहरीकरणामुळं किंवा ग्रामीण वातावरणाचा तिथं प्रभाव झाल्यामुळं किंवा प्रत्येक आदिवासींचा तांडा किंवा हे सुद्धा एक खेडच झालेलं आहे. तिथं ग्रामपंचायत आलेली आहे, तिथं निवडणुका होतात, सगळे प्रकार खेड्यातल्यासारखे आदिवासींच्या तांड्यावर किंवा आदिवासी गावामध्ये होतात.
तर याच्यामध्ये काय झालेलं तर संस्कृतीकरण बदललेलं आहे. आता कपडे बदलले, नृत्य बदलले, सण समारंभ सुद्धा बदलले, इथपर्यंत काय अडचण नव्हती. पण महत्त्वाचा आक्षेप जो होता आदिवासींचा आणि आहे तो हा आहे की त्यांची भाषा मरते आहे हळूहळू. आता हा आरोप सगळेजण करू शकतात, मराठी भाषा सुद्धा मरते आहे, एवढी मोठी मराठी भाषा आहे. म्हणजे आदिवासींची भाषा बोलणारे लोकांच्या तुलनेत मराठी भाषा बोलणारे लोक खूप आहेत, परंतु ही भाषा सुद्धा मरते आहे. कशामुळं? कारण की प्रसार माध्यमामुळे मरते आहे, थोडीशी बदलते आहे. मरणं म्हणजे बदलणं, भाषा मरत नसते कधीच, तिच्यामध्ये परिवर्तन होत असतं. तर अशा पद्धतीचे परिवर्तन होत आहे. तर त्याच्यामुळं असं वाटायला लागलंय की आपलं संस्कृतीकरण जे आहे, आपली जी संस्कृती आहे ती उद्ध्वस्त होत आहे, आपलं कल्चर जे आहे ते बदलत आहे. आणि विशेषतः यांचा जो आक्षेप आहे तो हा आहे की पूजाविधी जी आहे किंवा देवी देवता आहेत त्या फार वेगानं बदलत आहेत. म्हणजे आदिवासींच्या देवी देवता या आपण समजू शकतो की कोणत्या असतील. तर आदिवासींच्या देवी देवता या जंगलातले जे वेगवेगळे प्राणी असतील किंवा पशुपक्षी असतील किंवा पहाड असतील किंवा नदी असतील, हे नैसर्गिक देवता आणि त्यांचे महापुरुष जे आहेत, संत आहेत, ते त्यांची देवी देवता आहेत आणि त्यांची पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु संस्कृतीकरणामध्ये असं होत आहे की देवी देवता जे आहेत ते हिंदू धर्मातले जात आहेत आपल्याकडचे, ते काही वेगळे आहेत अशातली गोष्ट नाही. परंतु त्यांच्यासोबत पूजाविधी पूजा पद्धती करणारा जो आपला धर्मप्रमुख असतो किंवा धार्मिक मान्यता ज्या असतात त्यांचा सुद्धा समावेश तिथं होत आहे. समजा पूर्वी आदिवासी समूहामध्ये जर लग्न लावायचं असेल तर त्याच आदिवासी समूहातला एखादा जो मोठा माणूस असेल किंवा जो जाणता माणूस असेल, जो भगत असेल किंवा जो देवी देवतांचे चमत्कार करणारा जो माणूस असेल तो ते लग्न लावून द्यायचा. परंतु आजच्या काळामध्ये काय झालं तर तिथलं हिंदू समाजामधला जो ब्राह्मण वर्ग असेल किंवा आणखीन जो दुसरा समूह आहे, जो धार्मिक प्रमुख असं म्हणतो, ख्रिश्चन झाले तर पाद्री लोक असतील, मुस्लिम काही असतील तर तिथं आणखीन दुसरे पद्धतीचे ते लोक असतील, त्या समूहातले त्या धर्मातले जे प्रमुख आहेत, धर्मप्रमुख, त्यांचा हस्तक्षेप तिथं चालू आहे. आणि यांचं असं म्हणणं आहे की आमचा जो धर्म आहे, आमची जी संस्कृती आहे ती स्वतंत्र आहे आणि त्याच्यामध्ये सगळीच जी पदं आहेत ती सगळी आदिवासींनाच आहेत. तिथं खेड्यातल्या किंवा शहरातल्या गटातले जे लोक आहेत त्यांना तिथं संधी असता कामा नये. आमच्या जे देवी देवता आहेत, आमचे जे सण उत्सव आहेत त्याला तुम्ही इकडच्या पद्धतीनं करू नका, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना वापरतो, आम्ही आमची ती नैसर्गिकरित्या ठेवतो. तर हा जो स्पिरिच्युअल भाग आहे, म्हणजे अध्यात्माशी संबंधित भाग आहे किंवा आदिवासी समाज रचनेशी संबंधित जो भाग आहे, तिथल्या स्त्रियांचा दर्जा असेल किंवा पुरुष आणि स्त्रियांचं नातं असेल, त्यांच्या विवाहाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती असतील त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू नये असा जो त्यांचा आग्रह आहे, हे जे स्वातंत्र्य ठेवण्याची प्रवृत्ती त्यांचा आहे, हस्तक्षेप करू नये दुसऱ्यांनी कोणी, तर हा जो आहे तो एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तोच यांनी इथं मांडलेला आहे की त्यांना काय पाहिजे, संस्कृतीकरणाला त्यांचा नकार आहे. आता असाच नकार भारतीयांनी इंग्रजांच्या वेळेस दिला होता. म्हणजे जेव्हा इंग्रज आपल्याकडे आले तेव्हा त्यांनी कपडे वगैरे दुसरे पद्धतीचे घालायला सुरुवात केली, तर लगेच लोकांनी त्याला प्रतिक्रिया दिली. परंतु शेवटी आपण शर्ट आणि पॅन्टवर आलोच, आपल्याला पर्याय नाही. आज आपल्या तरुण कोणी धोतर टोपी वगैरे घालून जात नाहीत, जे जातात तेही किती दिवस घालतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा जो महत्त्वाचा भाग आहे, संस्कृतीकरण हे सोयीनुसार असतं. आपल्याकडे पूर्वी साडी, लुगडं, चोळी, परकर वापरायचे. आज जर तुम्ही बाहेर गेलात तर सगळीकडे तुम्हाला पंजाबी कपडे घातलेल्या स्त्रिया दिसतील. कशामुळं? कारण की पंजाबी घातलेल्या स्त्रिया संपूर्ण कपडे अंग झाकलेलं असतं, त्यांना ते सुरक्षित वाटतं, मुव्हेबल वाटतं, म्हणजे हालचाल करायला ते सोपं असतं. तर असा हा जो संस्कृतीकरणाचा भाग असतो, संस्कृतीकरण काही फार दुसऱ्या ग्रहावरून आपल्या ग्रहावर आलं असं नाही, परंतु त्याच्यातली जी सत्ता केंद्र असतात संस्कृतीकरणातली ती फार महत्त्वाची असतात. की आदिवासींची पूजा करणारा हा आदिवासी असावा. परंतु जर तिथं रामायण महाभारत गेलं आपल्या पद्धतीचं, आपली जर मंदिरं गेले तर तिथं काय होईल, त्या मंदिरात
काम करणारा पुजारी सुद्धा त्यांना जाईल आणि त्यांना त्या देवतेसोबत त्या पुजाऱ्याची सुद्धा पाया पडावं लागेल. आणि नेमका अडचण इथं तीच आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला संस्कृतीकरण करू नका, आम्हाला हिंदूकडे येऊ देऊ नका, आम्ही हिंदू वगैरे नाहीत, आम्ही आदिवासी आहोत, आम्ही मूळ निवासी आहोत. म्हणजे हे हिंदूच्या पूर्वीसुद्धा आम्हीच होतो आणि आमच्याकडूनच तुम्ही हे सगळं धर्मग्रंथ वगैरे घेतलेले आहेत. तर तो एक फार मोठा भाग आहे. फक्त इथं तुम्हाला थोडीशी माहिती व्हावी की आदिवासी समूहामध्ये काय चालू आहे, त्यांची विचारसरणी कशी आहे हे सांगण्यासाठी थोडासा माफक स्वरूपाचा आढावा इथं मी संस्कृतीकरण हा घटक आला म्हणून दिलेला आहे. तर ते म्हणतात अंधारा आहे तसा, आमचा जसा अंधाराला विरोध आहे तसाच संस्कृतीकरणालाही विरोध आहे. पुढे ते म्हणतात रान विभागणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेला आमचा नकार, खोऱ्याच्या उच्चारासारखा. आता ही जी रान विभागणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेला उच्चार म्हणजे मग जंगलाच्या जंगल कंत्राटी पद्धतीने दिली जातात सरकारकडून आणि त्याच्यामुळे तो जो कंत्राटदार असतो तो आदिवासीवर, त्यांच्या खेड्यावर, त्यांच्या पूर्ण गावावर नियंत्रण ठेवत असतो. तर तो एक फार वेगळा राजकीय आणि आर्थिक लूटमारीचा प्रकार आहे. तर त्याला सुद्धा यांनी विरोध केलेला. हा 80-90च्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणावर होता हा प्रकार. आता भरपूर कायदे आलेले आहेत, नियम आलेले आहेत, परंतु तरीही त्याचे अवशेष मोठ्या प्रमाणावर आदिवासी जीवनावर प्रभाव पडताना दिसून येतात. पुढे ते म्हणतात बिरसा तू कुठूनही केव्हाही उगव रे. उगव म्हणजे ये, बाहेर ये. गवत आपणाऱ्या विळ्यातून ये, मोळीनीच्या कुऱ्हाडीतून, शेताशेतातील मजुरीतून, गावागावातल्या वेठीतून, गॅलरीत आणलेल्या गोटुली रंगातून, कारागिरांच्या भट्टीतून, इथून तिथून, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेतून, कुठूनही ये रे बिरसा. हे फुलवीत शेत लोक तुझीच वाट पाहत आहे. त्यांचं म्हणणं आहे की आज असा असंतोष पसरलेला आहे आणि हा असंतोष कसा आहे की आपली संस्कृतीकरण केलं जात आहे, आपली संस्कृती नष्ट होत आहे, कंत्राटी पद्धतीनं आम्हाला लुटलं जात आहे आणि म्हणून तू जे मजुरी करणारे लोक आहेत त्याच्यातून कोणत्याही अवस्थेतून ये. म्हणजे तू विळ्यातून, आता पहा हे जे सगळे आहेत ह्या स्त्रिया काम करतात, या सगळ्याच म्हणजे कुणाच्याही पोटातून तू जन्म घे. म्हणजे गवत कापणाऱ्या विळ्यातून ये, म्हणजे गवत कापणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या पोटातून ये, मोळीनीच्या कुऱ्हाडीतून जी व्यवसाय करते त्याच्या पोटातून ये, शेतात मजूर म्हणून काम करणाऱ्या पोटातून ये, गावातल्या वेठीतून वेठबिकारी करणाऱ्या स्त्रियांच्या ह्याच्यातून, किंवा गॅलरीत असलेल्या गोटुली रंगातून. गॅलरीत म्हणजे जी सदन आहे, आदिवासी आहे एखादा, त्यानं गॅलरी कोणाची असते, ज्याला घर असतं, दार असतं, सगळं पद्धतशीर असतं, त्याच्या गॅलरीतून गोटुली रंगाच्या, गोटुली म्हणजे गव्हाळ रंगाच्या, थोडीशी पांढरी पडलेली असते ती स्त्री जी चांगल्या घरात असते ती, तिच्या पोटातून आलं तरी कवीला काही हरकत नाही. कारागिरांच्या भट्टीतून, जे अतिशय उष्णतेमध्ये काम करतात स्त्रिया, म्हणजे कुठूनही, पूर्व पश्चिम उत्तरेतून कुठूनही ये आणि काय कर, हे शेत फुलव. ही आदिवासी समाज, आदिवासी संस्कृती याला आणखीन विकसित कर, कारण की असंतोष खूप आहे आणि लोक तुझीच काय करतायत तर वाट पाहत आहेत. तर अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं एक काळ होता जेव्हा डॉक्टर आंबेडकर परत यावेत किंवा परत जन्म घ्यावा असं त्यांच्या अनुयायांना वाटायचं. एक काळ असाही आहे, आता सुद्धा आपण पाहतो की आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी परत जन्म घ्यावा, म्हणजे महापुरुषांनी परत जन्म घ्यावा किंवा तसे महापुरुष त्या समूहामध्ये निपजावेत, तयार व्हावेत, असा जो एक प्रवाह असतो, त्याच प्रवाहाशी संबंधित ही एक कविता आहे. आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं की परत तू जन्माला ये बिरसा मुंडा. तुझं जे क्रांतिकारक कार्य आहे, तू जो लढा दिला होतास इंग्रजांसोबत, इंग्रजांच्या अन्यायाच्या विरोधात जो तू लढा दिला होतास, तसाच लढा आज सुद्धा देण्याची गरज आहे आणि म्हणून तू परत यावंस असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला एकच कविता आदिवासी जे प्रवाह आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यासक्रमाला आहे आणि त्या भुजंग मेश्रामांची फार महत्त्वाची अशी ही कविता आहे. यांचा सुद्धा कालखंड जर तुम्ही बघितला तर 1958 ते 2007 आहे. म्हणजे 70, 80, 90च्या दशकामध्ये ज्यांचे जे विचार होते ते पक्के झालेले आहेत आणि त्यांनी अतिशय समर्पकपणे आत्मसन्मान लोकांना आला आहे
किंवा देण्याची गरज आहे आणि याच्यासाठी क्रांतिकारक कार म्हणजे नेतृत्व, थोडक्यात त्यांनी आदिवासींचं एक चांगलं नेतृत्व असावं अशी जी एक कल्पना केलेली आहे, अशी जी एक भूमिका मांडलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि या दृष्टीने ही कविता अतिशय वेगळ्या पद्धतीची आणि सुंदर अशी कविता आहे. त्याच्यातले जे वेगवेगळे संदर्भ आहेत ते मी तुम्हाला थोडेसे विश्लेषित करून रफ पद्धतीनं, थोडेसे ढोबळ पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये तार्किकता कवितेमध्ये नसतेच, त्याच्यामुळे यांनी जे सांगितलेलं आहे तो आजचा समाज, आजचा जो समूह आहे आदिवासी समूह, त्याच्या तुलनेत म्हणजे काय अपेक्षा आहेत लेखकाला याची ही मांडणी केलेली आहे. अशी एक अतिशय चांगली व्यामिश्र स्वरूपाची अर्थपूर्ण अशी ही कविता आहे. या कवितेचा आपण अभ्यास केलेला आहे. मला वाटतं ही कविता तुम्हाला समजली असेल. तुम्ही आता जर परत वाचलीत, मी एकदा सांगितलेलं जर तुम्ही ऐकलं आणि तुम्ही ती परत जर वाचलीत तर तुमच्या ते परत एकदा लक्षात येईल. तर याचं विश्लेषण थोडंसं जास्तच लांबलेलं आहे. तर इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढची कविता पाहूयात. धन्यवाद.